नमस्कार. अ, गीता धर्म मंडळाचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सगळ्यांना अभिवादन करून मी विषयाला सुरुवात करते. आजचा विषय असा आहे आरोग्य आणि आयुर्वेद. याविषयी मी एक 4 शब्द तुमच्याशी बोलणार आहे. तर या विषयाची सुरुवात करताना आपण आरोग्याची प्रार्थनाच म्हणूया सगळ्यांनी. सगळेजण ताठ बसा, ध्यान मुद्रा, डोळे मिटायचे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे उघडायचे. सर्वांचे सुख लाभावे तशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कुणी असू नये, अशा आशयाची प्रार्थना आहे, शांती मंत्र आहे. तर सुख हे तर सगळ्यांना हवंच आहे. आपण सगळेजण सुखाच्या मागे शोधात सतत असतो, कळत नकळत तरी नक्कीच असतो. आपण सगळ्यांनी लहानपणी ही गोष्ट ऐकलेली आहे की सुखी माणसाचा सदरा. सगळ्यांना ती माहितीच आहे, पण या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगते की गावात एकदा साधू महाराज येतात. तर गावातली लोक चिंतेत दिसतात. त्यांना काय झालंय, तुम्ही सगळी लोक अशी का बसून आहात, चिंतेत का दिसताय? तेव्हा ते सांगतात, काय सांगणार महाराज, आमचे जे महाराज आहेत ते कित्येक दिवस आजारी आहेत. किती औषधं झाली, हकीम झाले, वैद्य झाले, पण काही गुण येत नाहीये. काय करावं कळत नाहीये. म्हणणारे एवढंच आहे का? ते म्हणजे हो, हेच खूप मोठं आहे. तर म्हणाले, एक काम करा, तुम्ही त्यांना एक सुखी माणसाचा सदरा द्या. तो त्यांनी घातला की ते बरे होते आणि मग तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. त्यांना वाटतं एवढं सोपं होतं, तर मग आपण इतके दिवस काय करत होतो? पण उत्साहात सगळे सेवक कामाला लागले, ग्रामस्थ कामाला लागले. आता हा सुखी माणूस शोधायचा कसा? एकमेकांना विचारतायत, काय रे तू सुखी आहेस का? सगळे एकमेकांची विचारपूस करतायत. तर एका जाणत्या माणसाने सांगितलं की असं असं गावाच्या पूर्वेला एक शेत आहे. तिथं दुपारी वर उन्हामध्ये आंब्याच्या झाडाखाली एक शेतकरी दगडावर डोकं ठेवून शांत झोपतो. तो सुखी आहे. तो कधीच तक्रार करत नाही. गावात कधी असं म्हणत नाही हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, असं नको व्हायला. तर मग तो सुखी असेल तर तुम्ही त्याच्याकडे जा. सगळ्या तत्परतेने तिथे जातात आणि खरंच बघतात की एकच टळटळीत ऊन असतं आणि त्या उन्हात साध्या कपड्यात झोपलेला, खरंच दगडावर डोकं ठेवलेलं असतं, पण शांत, म्हणजे त्याचा चेहरा असा शांत समाधानी दिसत असतो. मग लोकांना खूप आनंद होतो की चला आपण त्याला उठवूया. त्याला हलवून उठवतात, हो उठा उठा. तो चिडत नाही, तो छान लगेच नमस्कार करून म्हणतो, काय मी काय सेवा करू आपली. मग सगळ्यांना खात्री पडते की झोपेतून उठवल्यावर आपली काय रिॲक्शन असते किंवा आपण कुणाला उठवल्यावर त्यांची काय रिॲक्शन असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशी झोप डिस्टर्ब केली तरीही न चिडणारा हा माणूस खरंच सुखी आहे आणि हा आपल्या राजाला बरोबर आहे. म्हणजे सांगतात की तुझा सदरा दे काढून. सुखी माणसाचा सदरा घातला की आपले महाराज बरे होणार. तो तत्परतेने सदरा काढतो, विडी करतो आणि मग त्यांच्या हातात देतो. मग तुम्हाला माहितीच आहे, हे सगळे प्रधानापर्यंत येतात. प्रधान तो सदरा महाराजांना घालायला सांगतात आणि खरोखर आश्चर्य होतं, महाराज बरे होतात. तर हे काय आहे? म्हणजे मी आत्ता जर तुम्हाला शांती मंत्र सांगितला, याच्यात एक शब्द आलाय, आरोग्य संपदा. तर खरोखर वेल्थ ही जी आहे ती आता हेल्थ अशीच आहे. खरोखर आता 21व्या शतकात हे आपण सगळेजण अनुभवतोय की सुखाची अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्या समोर उपलब्ध आहेत, पण तरीही आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. हे काय कमी आता खाद्यपदार्थांची रेलचेल आहे,
राहायला सेपरेट घर आहे, घरात प्रायव्हसी आहे, AC रूम आहे, गाद्या आहेत, उशा आहे, तरीही भूक लागणं, झोप शांत येणं, प्रसन्न राहणं यापासून आपण का वंचित झालोय किंवा हे झालंय हे सगळ्यांच्या लक्षात आहे. मग हे सगळं बघत असताना आपल्याला काय वाटतं की याची उत्तर कुठे मिळते? म्हणजे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे भूक, तहान, आनंद या ज्या नैसर्गिक जाणीवा आहेत, या जाणीवा आपण विसरत चाललोय, आपल्याकडून त्या कमी होत चालल्या आहेत. कारण याचं असं आहे की आरोग्यपूर्ण जीवनशैलीपासून आपण दूर चाललोय. आत्ताच आहे का हो स्ट्रेस किंवा आपल्याला येणारे ताणतणाव? आपल्या आई वडिलांना काही नव्हते का? त्यांच्या वेळेला त्यांचे प्रश्न वेगळे होते, पण आपण त्याचा एवढा बाऊ का करायला लागलो? आपल्याला तो बाऊ का वाटायला लागला? तर म्हणून आपण थोडंसं आयुर्वेदाकडे वळणार आहोत. कारण आरोग्य आणि आयुर्वेद यांचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आयुर्वेदाची व्याख्याच अशी केलेली आहे, हिताहितम सुखम दुःख आयुस्तस्य हिताहितम मानैथ तत्र यत्रोक्त मायुर्वेद सौच्यते. म्हणजे आयुर्वेदात आपल्या पूर्ण जीवनाचा, आयुष्याचा सुख दुःख, योग्य अयोग्य, पथ्यापथ्य या सगळ्याचा यथासांग विचार केलेला आहे. आणि हे शास्त्र अति प्राचीन आहे. म्हणजे तुम्ही खूप जणांनी कदाचित अभ्यास केलाही असेल. पुण्यासारख्या ठिकाणी तर वैद्य खडीवाल्यांनी खूप याच्यासाठी प्रचार आणि प्रसार केला. आपल्यालाही थोडीफार आयुर्वेदाची आता तोंड ओळख आहेच आहे. तर या दृष्टीने आपण थोडंसं आयुर्वेदाकडे बघूया की असं सांगितलं जातं, म्हणजे आम्हाला जेव्हा वयाच्या 18व्या वर्षी आयुर्वेदाला ऍडमिशन मिळालं तोपर्यंत आम्हाला हे काहीही माहिती नव्हतं. आणि आयुर्वेदात सगळ्याचा सखोल म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या वर्षी तर आम्हाला म्हणजे याच्यात एलिजिबिलिटी अशी आहे की 12वी सायन्स झालं पाहिजे. आणि 12वी सायन्स शिकताना आपण आपल्या शास्त्रापासून खूप दूर जातो आणि अचानक तुम्हाला सांख्य दर्शन, कालिदासाचं वाङ्मय हे सगळे विषय समोर आल्यावर सगळे विद्यार्थी गडबडून जातात. संस्कृत काहींचं नसतंही, पण त्यांना मार्क व्यवस्थित आहे म्हणून आयुर्वेदाला ऍडमिशन मिळालेली असते. आणि डॉक्टर व्हायचंय तर मग आयुर्वेद करूया, ॲलोपॅथीला नाही मिळालं तर आयुर्वेद करूया, असं म्हणून सगळे एकत्र आलेले असतात. या सगळ्या ह्याच्यात जी ऱ्हासाची कारणं किंवा त्यावेळेला खरोखर आम्ही काही जण असे नशीबवान आहोत. मी सोलापूर येथून आताच जसं ममताताईंनी सांगितलं की सोलापूरलाही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की बागेवाडीकर वैद्य होते, शकुंतला देशपांडे मॅम होत्या. या सगळ्या दिग्गजांच्या हाताखाली आम्हाला शिकता आलं, त्यामुळे आयुर्वेदाची गोडी लागली. पण आता आयुर्वेदाची ही दुरावस्था आपण बघतो की ज्यांना आयुर्वेद माहिती नाहीये ती लोक आयुर्वेद शिकवायला लागली आणि त्यामुळे त्याची गोडी गेल्यामुळे तो पुढे चालू राहिला नाही. पण परत असं झालं की कोविड सारख्या महामारीमध्ये पुन्हा सगळ्या जगाचं लक्ष, कारण आयुर्वेदाचा उद्देशच तो आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितस्य व्याधी परिमोक्षण. म्हणजे फक्त तुम्हाला आजार झाला तरच तुम्ही वैद्याकडे जायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही आजारी पडू नये, तुम्ही चांगली जीवनशैली कशी आचरावी यासाठी सुद्धा आयुर्वेद मदत करतं. आणि मग या उद्दिष्टापद काम करणाऱ्या लोकांबरोबर जगाने काम केलं आणि मग आयुर्वेदाला पुन्हा चांगले दिवस आले. कारण खरोखर आपल्या घरातल्या गोष्टींनी आपण बरे होऊ शकतो यावरचा आपला विश्वास कमी झाला होता. फक्त औषधं, वेगवेगळ्या तपासण्या या सगळ्या चक्रात आपण अडकून गेलो आणि खरंच आरोग्याला पूर्णपणे विसरून गेलो. म्हणूनच आपल्याला परत या दिशेने वळवण्यासाठीच का कदाचित, पण नको परत कधीही अशी जगात महामारी न येऊ यासाठी आपण आयुर्वेदाचे काही तत्व जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं याच्यात असं आहे की आरोग्यपूर्ण जीवन म्हणजे काय किंवा स्वस्थ कुणाला म्हणायचं, तर याची खूप सुंदर व्याख्या आयुर्वेदात दिलेली आहे. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे याचा सगळ्यात सोपा अर्थ असा आहे की ज्याला उत्तम चरचरीत भूक लागते, म्हणजे अन्नपदार्थ बघून नाही ना, म्हणजे छान बटाटे वडे आहेत मग मला भूक लागली आहे, मग पोळी भाजी आहे तर मला भूक नाही, असं नाही. ज्याला जी आतून ती जाणीव आहे आणि तो ते जाणतो, त्याचं महत्व जाणतो. म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय श्रीकृष्णांनी की
आपल्या सगळ्या जीवात्म्यांच्या मध्ये मी वैश्वानर अग्नीच्या रूपाने स्थित आहे. आणि आपल्याकडे हीच पद्धत होती की आपण जेवायला बसतानाही प्रार्थना करायचो आणि त्यांनी अन्न ग्रहण करायचो. आता हे सगळं खूप गेलेलं आहे. आता मी बघते या नवीन पिढीला तर जेवायला वेळ नाही आणि हे सगळ्या दारुण दुःख आहे की ज्याच्यासाठी वेळ आहे, ज्याच्यासाठी ही धावपळ करतो त्या पोटासाठी वेळ द्यायला वेळ नाहीये. तर ही अगदी शोकांतिक आहे. पण या निमित्ताने जे जे येतात त्या प्रत्येकांना हे मार्गदर्शन करून त्याची अनुभूती घेतली की मग त्यांनाही कळत. आणि सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाचं हेच आहे की तुम्ही निर्भय व्हा. काहीही झालं तर पहिल्यांदा घाबरून जाणं हे नको, कारण शरीर स्वतःला बरं करत असतं. त्याचीही एक सिस्टीम असते. निसर्ग आहे, कारण आपण कोण आहे? आपण निसर्गाचा एक छोटासा भाग आहोत. पण जेव्हा आपण त्यातनं बाजूला पडून स्वतःला काहीतरी वेगळं समजायला लागतो तेव्हा हे प्रॉब्लेम सुरू होतात. पाश्चिमात्यांचं हेच झालं की सगळी सुख आहेत, पण नैराश्य, अजीर्ण, कॅन्सर यासारखे सगळे आजार, संधिवात या सगळ्या आजारांच्या साठी ते भारताकडे वळले. वेगवेगळ्या देशातल्या त्यांच्या देशी औषधी व्यवस्थेकडे वळले. तर त्याचं कारण हेच आहे की जिथून सुरुवात आहे तिथे आपलं लक्ष थोडं असायला पाहिजे. तर आरोग्यवान राहायचं असेल तर सगळ्यात काय लागेल आपल्याला? तर सगळ्यात महत्वाचं आहे की 3 आपण आता गोष्टींचा विचार करूया की आहार, विहार आणि विश्रांती. या 3 गोष्टी आपण आपल्या हातात आहे. तर त्या जर आपण नीट केल्या तर कुठलाही आजार म्हणजे मी असं म्हणेन की आजार कोणता व्हावा हे काही वेळा आपल्या हातात नाही. कारण ह्याच्यात असं दैव हे शेवटचं आहे की ज्याच्यामध्ये कशामुळे काय झालंय हे आपण जाणू शकत नाही. पण जे जाणतो ते तरी आपण करूया, म्हणजे त्याची तीव्रता कमी होते का हेही कळेल. म्हणून स्वतःवरचा विश्वास येण्यासाठी आपल्याला जीवन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी ही जीवनशैली आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली आचरायची. त्यातल्याच सगळ्यात महत्वाचा आहे तो आहार. तर आपल्याला आहार म्हणजे फक्त खाणं असं वाटतं, पण आयुर्वेदात खूप व्यापक विचार केलाय त्याचा. आपल्याला जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत या प्रत्येकातून आपण जे जे ग्रहण करतो, जे जे ग्राह्य आहे त्याला आहार म्हणतो. आपल्याला फक्त तोंडावाटे जे खातो ते माहिती, पण डोळ्याने, कानाने हे आपण जे काही घेत असतो, त्वचेचा स्पर्श, हे सगळं सुद्धा आहार आहे. म्हणजे आता मी बघते ना की माझ्याकडे दिवसातून एक 4 ते 5 तरी पेशंट असे असतात. काय करायचं डॉक्टर? सगळं पाळते, भात सोडलाय, पोळी खात नाही, मनावर ताबा ठेवलाय, तरीही वजन काही कमी होत. अरे फक्त हे ग्रहण कमी झालंय, पण डोळ्याचं कुठे कमी झालंय? म्हणजे तुम्ही 3 असता जर वाढवत गेला तर फक्त आहाराने ते होणार नाहीये, कारण तुम्ही प्रयत्न करून पाहिलाय. त्यामुळे आहाराचं एक मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही सगळेजण आता तुमच्या विश्वदर्शन आहे की इतक्या गोष्टी तुमच्या हातात आहेत की त्यांनी खरंच थांबावायला होतं की एवढ्या गोष्टींना नक्की माझ्यासाठी काय, मी यातलं काय घेतलं पाहिजे आणि यातून आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने कुठला आहार योग्य. आता असं आहे ना की घरात 3 पिढ्या असतात, आजी आजोबा असतात, आई वडील असतात आणि मुलं असतात. मग प्रत्येकाचा जर आपण आहार वेगळा केला तर तो चालेल का हो? आणि असं कधी होतं का? नाही. आपल्याकडे आपण आठवून बघा, आपल्या आजोळी जायचो किंवा आपल्या लहानपणी कसं होतं की घरातला एकच आहार सगळ्यांना असायचा. आहाराने कुटुंब बांधलं जायचं. तर या सगळ्याच्या आयुर्वेदात असं सांगितलंय की आहार हा देश, काल, वय आणि ऋतू यानुसार असावा. म्हणजे वयानुसार त्या व्यक्ती ते अन्न कमी खायचे, पण खायच्याच नाही असं नाही. या ह्याच्यात असायचं की लहान मुलांसाठी गोडाचे पदार्थ जास्त, लाडू घरात केलेले असते तर ते त्यांना दिले जायचे. म्हणायचे बघा, तहान लाडू आणि भूक लाडू. जसं जसं आम्ही म्हणतो की वय वर्ष 22 होईल, 25 होईल, तेव्हा आपल्या सगळ्या धातूंची किंवा पूर्ण वाढ झालेली असते आणि जवळजवळ मेंदूची पण वाढ पूर्ण झालेली असते. म्हणजे मूल गर्भात असल्यापासून वयाच्या 22-23 वर्षापर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. आणि ही वाढ होत असताना फक्त या मार्गदर्शनाची गरज असते.
चांगल्या सवयी लागणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी 8 वर्षाचा मूल झालं की त्याला गुरुगृही पाठवायचे की तिथे जावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांनी ज्ञानार्जन करावं. आता मी बघते की 32 वर्षाचा मुलगा असला तरी आई काळजी करते, अहो माझा मुलगा हे खातच नाही. मग मी सांगते, अहो गरज तुम्हाला आहे, मुलाला नाहीये. तुम्ही त्याला वयाच्या 8व्या वर्षापर्यंत इंडिपेंडंट केलं नाही. जो पोटाच्या बाबतीत इंडिपेंडंट नाही तो पुढच्या प्रत्येक गोष्टीत वीक राहणार, तो कुठेतरी कुणावर तरी अवलंबून राहणार. असं नका होऊ. वयाचा तो महत्वाचा आहे की प्रत्येक वयाचा काही सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे, 3 वर्षापर्यंत बरोबर आहे की त्याच्या पोटात सगळं गेलं. आता सगळं म्हणजे तरी काय? आता अगदी मॉडर्न सायन्स प्रमाणे सांगायचं तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स हे सगळे जे व्हिटॅमिन्स या सगळ्यांनी मिळून होणारा आहार, असं जरी ढोबळमानाने आपल्याला सगळ्यांना माहिती असलं तरी हा आहार देणं तर हा आपल्या सगळ्यांच्या आपोआप असायचा. म्हणजे आता आपण अजूनही घरात नैवेद्य वेगवेगळ्या आपल्या सणावारी वाढतो, ते नैवेद्याचं ताट फक्त आठवून बघा, काहीही कमतरता नसते. त्या दिवशी फक्त आपण नैवेद्याला मीठ वाढत नाही. म्हणजे क्षाराची गरज खूप कमी आहे, मिठाची गरज कमी आहे आणि सगळ्या पदार्थांना एक विशिष्ट क्रम दिलाय. डाव्या बाजूला काय वाढायचं, उजव्या बाजूला काय वाढायचं, मध्ये काय वाढायचं, आपल्या ह्याच्यात म्हणजे गोडाचं पण महत्व सांगितलेलं आहे. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आता आपण कोणीही ताटभर खाऊ शकत नाही. म्हणजे ती आपली कॅपॅसिटी कमी झाली कारण ती आपण कमी केली. कारण आता आम्ही बघतो ना की माझी आई जे गोड पदार्थ करायची, आता रव्याचा लाडू, आतापर्यंत मला तो आवडायचा, पण आता असं वाटतं किती गोड करतेस. आपल्याला ती गोडाची सुद्धा आता जी चव आहे ती आता त्याची तीव्रता कमी लागते. कारण आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार करणारे जे सेल्स आहेत पॅनक्रियासमध्ये ते कमी झाले, नंबर ऑफ सेल्स कमी झाले आणि म्हणून मधुमेहाचं प्रमाण वाढलं आणि म्हणून आहाराचं महत्व वाढलं. की ह्याच्यात असं आहे की 22 वर्षापर्यंत नैवेद्याचं ताट बरोबर आहे, 22 वर्षानंतर कार्बोहायड्रेट्स कमी करणं गरजेचं आहे. हळूहळू एक एक पदार्थ, म्हणजे मला आठवतंय माझ्या वडिलांनी त्यांच्या वयाच्या 40ला ताटात मीठ वाढवून घेणं आणि गोडाचे पदार्थ हे वर्ष केले. आता विचार करा, ते जेव्हा 40 वर्षाचे होते तेव्हा तर मी शाळेत होते आणि मला असं वाटायचं हे आत्ताच असं काय करतात. तर ते म्हणाले 60व्या वर्षी सवय लागावी म्हणून ह्या प्रयत्न करतात. हे मनापासून झालं पाहिजे. म्हणजे 60व्या वर्षी मला अचानकच कसं काय समजेल की हे मी नाही खायचं. मग माझ्या शरीर आणि मनाचं कुठंतरी साधर्म्य असलं पाहिजे. पण आपण जेव्हा म्हणतो की मी आजारी पडलो, मला असं होतंय, माझं असं आहे, तर मी म्हणजे कोण आहे? तर मी म्हणजे माझं शरीर, मन, बुद्धी किंवा आत्मा, हे म्हणजे मी आहे. म्हणून आम्ही असं सांगतो की ठीक आहे, आजार तुमच्या शरीराला झालाय, अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे? मनाने खंबीर झालं पाहिजे, मागच्या गोष्टी आठवून बघितल्या पाहिजे. अशा आजारात तुम्ही बाहेर पडले की हे कशासाठी असतं, हे 3 का दिले किंवा कुटुंब का असतं. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं कधी आजारपण येतं, डिप्रेशन येतं किंवा तो थोडा लो असतो, तेव्हा कुटुंबातले बाकीची लोक त्याला त्यातून बाहेर काढायला मदत करतात. तसंच आपलं आहे की शरीर, मन आणि बुद्धी यांचा जो काही संयोग आहे याचा आपण वापर करणं बंद केलं. आणि हा वापर कधी होऊ शकतो की थोडंसं स्वतःजवळ स्वस्थ बसा. आपण म्हणतो की नाही, आपल्याला लहानपणी सांगायचे आपण उन्हाळ्याच्या दिवसात नुसते म्हणजे किती उन्हात खेळायचो आपण. म्हणजे आता आई वडील, म्हणजे आत्ताच मी सांगते की 26 जानेवारी जेव्हा झाली तेव्हा त्याच्या जस्ट एक 2-3 दिवस आधी, म्हणजे 23-24 तारखेला माझ्याकडे अचानक अशी 10-12-13 वर्षाची मुलं की जी सगळी सर्दी, खोकला, ताप, डिहायड्रेशन म्हणजे उलटी, जुलाब, म्हणजे अचानक एवढी मुलं कुठनं आली आणि यांनी कुठनं आली. तर मी एकाला विचारलं काय म्हणजे अचानक कसं काय याला असं झालंय. तर ते म्हणले काय सांगायचं, आता त्यांच्या शाळेत 26 जानेवारीची तयारी करून घेत आहेत ना, मग ह्या मुलांना बसवून ठेवतात उन्हात 11 ते 1 आणि त्याच्यामुळे म्हणजे मुलांना याची सवय नाही. त्यांचे वॉटर बॅग असतात कुठेतरी आतमध्ये आणि उन्हात पाणी पिऊ नका, कारण पाणी प्यायला की मुलं शू करायला जातात, मग टीचर अलाव करत नाही. असं म्हणून गेले 5 ते 6 दिवस मुलं रोज उन्हात बसतात.
मी म्हणलं एवढ्याशा मुलांनी आज ही तरुण पिढी, लहान मुलं जर आजारी पडायला लागले तर हे अवघड आहे, हे बरोबर नाहीये. म्हणजे आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण काय करतोय हे आपल्या आई वडिलांना माहितीही नसायचं. इतके आपण उन्हात खेळायचो. व्हिटॅमिन डी कमी पडलंय हे आपण वयाच्या 40व्या वर्षानंतर ऐकलं. आता मी बघते 10व्या वर्षापासून हे प्रॉब्लेम आहे. आणि मुलं एसिड चोपतात, मुलांना टेबलावर खायला देतात, टीव्ही बघत खायला देतात. या ज्या सगळ्या सवयी यांनी नैसर्गिक जाणीवा शक्ती कमी व्हायला लागली. तर त्या दृष्टीने आपण थोडंसं म्हणजे माझी मुलगी प्रबोधिनीत शिकली 4थी नंतर 5वी पासून. तर प्रबोधिनीत असं असायचं की त्यांच्या शाळेपासून या इथल्या ग्राउंड पर्यंत त्यांना डोक्यावर गाद्या किंवा त्यांना जे काही खेळ खेळायचे ते सामान घेऊन इथपर्यंत यायला लागायचं. आणि पूर्ण टिळक रोड क्रॉस करून ही मुलं उद्यानप्रसादच्या तिथे यायची. आणि आम्हाला कधी हे माहिती नसायचं. कधीतरी रस्त्यावर जाताना आम्ही असं पाहिलं की मुलं अशी सगळे गाड्या बिड्या घेऊन पळत सुटलीये आणि ही पळू शकतात. मग ते आम्हाला सांगायचे. आम्ही म्हणलं हो असं का, की आपल्याला काही व्यवस्था करायची आहे का, हे तिथे सामान आणणं नेणं? काहीही नाही, आमच्या व्यवस्था आधीपासून लागलेल्या आहेत. आम्हाला असं उत्तर मिळालं की प्रबोधिनीत पालकांशी काहीही घेणं देणं नसतं. ते तुम्हाला एकदाही बोलवत नाही. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही जाऊन चौकशी करायची. जसं पूर्वी होतं, गुरुपूर्वी काही त्या प्रत्येकाचे पालक जायचे नाही. आता मी पाहिलं माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेला की जे काय त्यांचा ओपन डे असतो त्यावेळेला पालक इतके अस्वस्थ, अहो हे स्पेलिंग चुकीचं, एकदम चुकीचं नाही झालेलं, तुम्ही पालक का कोणी नाही. त्या टीचरचं डोकं खायचं. त्याच्यापेक्षा आपल्या मुलाला काय आलं पाहिजे हा दृष्टिकोन जर पालकांनी ठेवला तर मुलं किती निकोप वाढतील. म्हणजे याच्यात कुठेही स्पर्धा राहणार नाही. पण लहानपणापासून स्पर्धेला तोंड देत राहिले की त्यांचं व्हिटॅमिन डी कमीच होणार आहे. मार्क कमी पडले की आधी भीती. म्हणजे आपल्या वेळेला नापास झालेल्या मुलालाही आपण कधी चिडवायचं की तोही कुठल्या तरी खेळात निपुण असायचा. म्हणजे कमी जास्त अशी कधी भावनाच नसायची. मुलं ही मुलांसारखी वाढायची आणि त्यामुळे हे कधी प्रॉब्लेम यायचे नाही. तर मला असं वाटतं की आयुर्वेदाच्या याने आपण आपल्याला जे माहिती ते तरी आपण अप्लाय करायला लागलो तर यात बऱ्यापैकी सुधारणा होते. त्यामुळे मला असं वाटतं की माझा मुलगा भातच खात नाही, माझा मुलगा दूधच पीत नाही, मला हे चालतच नाही, असं जेव्हा आपण म्हणायला लागतो तेव्हा थोडंसं थांबून आपण विचार करायचा की ठीक आहे, मी वयाच्या 40 वर्षापर्यंत दूध पिऊ शकते, पण आता दूध प्यायला तर मला त्रास होतो. ठीक आहे, मी न पिऊन बघते, वेगळ्या पद्धतीने पिऊन बघते. असं जेव्हा होईल तेव्हा मी ज्यांच्यासाठी सल्ला घ्यायला जाते त्यांना विचारू शकते. म्हणजे या गोष्टी आपण सतत, कारण शरीर बदलणार आहे. मी आता ॲलर्जीचे प्रॉब्लेम इतके आहेत की धुळीची ॲलर्जी आहे आणि काही नाही तर पदार्थांची ॲलर्जी. माझ्याकडे एक केस अशी आहे की तिला हरभरा डाळीची ॲलर्जी. ती सांगायची मला हरभरा डाळ चालत नाही. पण हरभरा डाळ चालत नाही म्हणजे मला सांगायचं खाऊन चालत नाही. पण तिच्या शेजारी जर कोणी ती डाळ पाकडली किंवा भिजवली तरी तिच्या अंगावर गांधी उठायचे. म्हणजे सेन्सिटिव्हिटी इतकी पेनिट्रेट होत जाते. मग ही का होते? सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय असतं किंवा ॲलर्जी म्हणजे काय असतं? आपल्याच रक्तात जे काही प्रोटीन असतात ते समोरच्या पदार्थाला विचित्र तऱ्हेने रिॲक्ट होतात आणि मग ती ॲलर्जी तयार होते. मग हे काही जन्मापासून नसतं, हे कधीतरी मध्ये उत्पन्न झालेलं असतं. मग त्याच्या मुळाशी जर गेलं तर आपण त्या ॲलर्जीपासून, म्हणजे जसं आपण म्हणतो की डायग्नोसिस झालं तर आजार लवकर बरा होतो, तसं डायग्नोसिसला मदत करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा डॉक्टर पाहिला पाहिजे. डॉक्टरला येईल, डॉक्टर समोर 100 पेशंट, पण आपण जर त्यांना सांगितलं की हे असं असं होतं तर डॉक्टर ते पाहू शकतो, बघू शकतो. तुम्ही सांगितलं म्हणून ते ऐकतील असं नाही, पण तो एक दृष्टिकोन मिळतो आणि मग या सगळ्या गोष्टींना एक विशिष्ट अर्थ येईल. तर म्हणून मला असं म्हणायचंय की आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आहारामध्ये या 4 गोष्टींचा अंतर्भाव आहे ना हा पाहिला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजे. म्हणजे जे काही आपण पदार्थ खाणार आहोत त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत का, फॅट्स आहेत का, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत का. म्हणजे आपला किती साधा नाश्ता असायचा, उपमा असायचा, दही असायचा, पोहे असायचे, पण यात सगळं घातलेलं असायचं ना. नुसते कांदा पोहे नसायचे, त्याच्यात भाज्या असायच्या, कोथिंबीर असायच्या, टमाटाच्या दिवसात मटार असायचे. म्हणजे तुम्ही वन डिश खा, तुम्हाला कमी लागतं कमी खा, पण हे सगळे पदार्थ जातायत ना. एवढंच नाही तर आपल्याला हेही बघायला पाहिजे की आहार हा षड्रसयुक्त असायला पाहिजे.
म्हणजे साखळी रस आपल्या पोटात, म्हणजे असं मी म्हणत नाही की कडू रस तुमच्या पोटात रोज जायला पाहिजे, पण 8 दिवस जर तुम्ही गोड खाल्लंय, तुम्ही कधीतरी कडू रसाचे पदार्थ आहेत. पण आता घरात मेथीची भाजी आवडतच नाही, कारलं चालतच नाही, असं म्हणून आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पाल्याची चटणी करतात आणि ती थोडी थोडी चाखा, कारण पुढे येणारा उन्हाळा सहन होण्यासाठी कडुलिंबामध्ये असलेला शीतगुण जो आहे तो तुम्हाला, म्हणजे तो नुसता कडू नाहीये, तो थंड पण आहे, असं पण आहे. म्हणजे या सगळ्या, म्हणजे आपले सगळे म्हणजे सण वार किंवा हे जे सगळं आहे बसवलेलं, हे सगळं शरीरशास्त्र हे आरोग्याशी निगडीत बसवलेलं आहे. त्यामुळे त्यात ते जरी आपण पाळलं ना तरी जवळजवळ 50% काम होतं. ते पदार्थ त्याच दिवशी टाकायचे. आता काय आपण श्रीखंड 12ही महिने करतो, बासुंदी 12ही महिने करतो, लाडू चिवडा काय कधीही आपल्याला करायला नाही मिळाला तरी बाजारात मिळतो, पण ते खाणं योग्य आहे. ते कशासाठी खायला पाहिजे, किती प्रमाणात खायला पाहिजे, एवढं अचूक तुम्हाला तुमच्याशिवाय कोणी नाही सांगू शकणार. म्हणजे कितीही डायटिशियन आले, कितीही आले तरी ते पुरेच पडू शकणार नाही, कारण हा अभ्यास आपला स्वतःचा असतो. म्हणून आपण सांगतो, आई सांगते आता तुला हे चालले का बघ जरा तुम्ही कमी खायचा, कारण आईला आपण आधीपासून माहिती असतं. पण आता आईचं ऐकायचंच नसतं. तुला काय माहितीये, सगळे पिझ्झा खातात, मलाही चालतो पिझ्झा. मग 4 वेळा पिझ्झा खाल्ला की आजारी पडलं की आईलाच सांगणार ना की असं असं होत आहे. मग या दृष्टीने आपल्याला बघायला लागतं की मी आहार करताना माझं मन पण तिथे आहे. म्हणजे मी वेट लॉस वाल्यांना सांगते की तुम्हाला जे रेग्युलर खातात तेच खायचंय, फक्त तुम्ही जिरवू शकत नाही म्हणून तुमचं वजन वाढतं. कारण आता वाढ पूर्ण झाली, सगळे धातू तयार झाले, मसल्स आहेत, बोन्स आहेत, नर्व्स आहेत, सगळं तयार झालं. मग आता तुम्ही जे खाल ते काय होईल, फक्त फॅट कन्व्हर्जन होईल, वॉटर रिटेन्शन वाढेल. मग तुम्ही तसे फक्त पदार्थ का खाता? आता आपल्याला खूप वेळा लक्षात येतं की आता आपण इथे बहुतेक सगळे ज्येष्ठ आहेत, एखाद 2 जणी लहान आहेत, पण वयाच्या 50 नंतर खरंच आपण जर विचारलं की आपल्याला किती भूक आहे, असं आपण विचारलं तर आपण आधीच जी भरून पोह्याची डिश घेतो ती आपण नेमकी रिकामी करून घेतो. म्हणजे 50 नंतर आधी विचार आणि मग कृती, असं झालं तर आहार चुकत. पण आपण खाऊन बसतो आणि नंतर घरीच्या आम्ही हे खातो, म्हणजे त्याच्यात पुन्हा मेंदूला शिरवतो. उलट सुलट विचारांनी काय होतं, शरीरातलं व्हिटॅमिन डी कन्झ्युम होतं, कारण मेंदू हा सगळ्या आपल्या ऑर्गनवर कंट्रोल करणारा असतो. म्हणजे आम्ही मेंदूला घरातला हट्टी मुलगा म्हणतो. म्हणजे घरात हट्टी मुलगा असतो ना, तो ओरडत आला आई वडील बाकीच्यांना धपाटे घालतात, अरे घेऊन टाका बाबा त्याचं सगळं होऊ दे, तुम्हाला मी नंतर दे. तसं आहे की मेंदूला काही कमी पडता कामा नये. ह्याच्यासाठी सगळ्यात गरीब कोण आहे आपल्या शरीरात? आपली आतडी, मोठं आतडं, हे सगळ्यात गरीब. आणि मग त्याच्या खाली पोटातले आवड, म्हणजे लघवीची पिशवी, ब्लॅडर, रेक्टम, युट्रस, हे सगळ्यात गरीब आहे. म्हणजे त्यांचं काढून मेंदूला दिलं जातं. मग व्हिटॅमिन डी जर कमी होत गेलं तर आतड्यांना कमी पडेल, ऍब्सॉर्प्शन कमी होईल, गॅसेस होतील, पोट साफ होणार नाही, आणि मग डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन डी चेक करायला सांगतील आणि मग ते तुमचं 10च्या खाली असेल, मग परत ते भरतील, पण ते भरलेलं टिकलं पाहिजे ना. व्हिटॅमिन डी तुम्ही असं किती घेत राहणार? म्हणजे असं नाहीये आता ऊन आपल्यालाही सोसत नाही, उन्हात जायला पाहिजे असं नाहीये. पण तुम्हाला माहितीये सन इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे आपल्या शरीरात सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठून आपल्या लिव्हरला कामाला लावतो, तर बाहेरची सूर्यकिरणं आपल्या शरीरात येतात, कारण ते येण्यासाठी आपल्या शरीराची रंध्र ओपन असतात. हे सगळं वातावरण कसं असतं, म्हणून लवकर उठायचं कसं. आता मी म्हणते निदान 7ला उठा, अगदी 5:15 नको, पण 7ला तरी उठा. तर तुमचं लिव्हर, तुम्ही आळशी व्हाल तसं तुमचं लिव्हर सगळ्यात पहिल्यांदा आळशी होतं. लिव्हर आळशी झालं की लोड किडनीवर येणार, मग किडनी आळशी होणार, किडनी आळशी झालं की हार्ट होणार, आणि मग काय मला करावंसंच वाटत नाही, मला उठावंसंच वाटत नाही. कारण हृदय जे सांगितलंय, मनाचं स्थान तिथे सांगितलंय की हृदयात आहे. मग मन काय वाटेल तसं, कारण हृदयच थकलंय, जिथे ते राहते तिथे जर थकावट असेल तर म्हणे नाही हो, मी अगदी ठरवते पण नाही हो, 8पर्यंत अगदी ओळावं. मग हे करायचं असेल तर आपल्याला सुरुवात तिथून करायला पाहिजे. तुम्ही उठून घरच्या घरी जरी काही कामं केली, कवायतीचे एक्सरसाइज केली,
शांत बसून फेऱ्या मारल्या उभं राहून, तरीही शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. म्हणजे आता मी इथे सांगू इच्छिते की जे जे कोणी व्हिटॅमिन डी घेतं ते घ्या, पण शरीराला पण ते तयार करण्याची ऊर्जा आहे, तर त्या व्हिटॅमिन डीचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे. या डिफिशियन्सीज भरून काढण्यासाठी आपल्याला पाश्चिमात्य औषधांवर अवलंबून राहायला लागणार नाही. कारण बदामात व्हिटॅमिन डी आहे. आता या दिवसामध्ये आपण डिंकाचे लाडू करतो, थंडीच्या दिवसात हळदीचे लाडू करतो. याच्यात काय असतं, व्हिटॅमिन डी भरपूर असतं आणि शरीरही ते घ्यायला तयार असतं. म्हणजे कसं असतं, आपल्या हाडांमध्ये जी उष्णता असते त्याच्यावर आम्ही वय अवलंबून आहे असं म्हणतो. आता उलट होतं की हाडातली उष्णता कमी होते आणि रक्तात उष्णता वाढते आणि मग सगळे गोंधळ होतात. भरपूर आग व्हायला लागते पण ऍब्सॉर्प्शन काहीच होत नाही, हाडापर्यंत पोहोचत नाही. आता मी बाळंतिणीला जरी सांगितलं की अगं डिंकाचा एक लाडू खा सकाळी, ती म्हणते कुठलं गोळ्यात होतीये, मला त्रास होतोय, डोळ्यांची जळजळ होते. म्हणजे इतका जर का त्रास होत असेल तर ही रक्तातली उष्णता आहे. मग त्या रक्तातल्या उष्णतेला पुन्हा जर का आपल्याला हाडात वळवायचं असेल तर काही पदार्थांचं किंवा काही ऋतुचर्याचं पालन करावं लागेल, तर जाते का ती पुन्हा जाते. कारण कुणीही त्याच्या जागेवर असेल ना तर चांगलंच असतं. स्वतःची जागा सोडली की गोंधळ होतो. त्यामुळे त्याला त्याच्या म्हणजे आम्ही असं म्हणतो या प्रत्येक धातूची अग्नी आहे, त्या अग्नीला तेवढंच काम द्या की त्यांनी ते पचवायचं आणि पुढे पाठवायचं. मग परत पुढचा धातू त्याचा अग्नीचं काम करतो, पुढे पाठवायचं. असं करत 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 शेवटी ते हाडांपर्यंत मज्जा, म्हणजे आपण जे आता ऐकतो न्यूरोपॅथी, खूप तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती की न्यूरोपॅथी फार पटकन होते. याचं कारण असतं की नर्व्स पर्यंत पोहोचतच नाही, मध्ये कुठेतरी ते मेदामध्ये किंवा फॅटमध्येच अडकून राहतं की पुढच्या यांना पोषणच कळत नाही आणि मग हे सगळे गोंधळ व्हायला लागतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की आहार घ्यायच्या आधी विचार करा, त्यानुसार आहार घ्या. तुमचं तुम्हाला समजेल, अगदी नाही समजलं तर ते तुम्ही विचारू शकता. दुसरं मी तुम्हाला सांगितल्यासारखं साखळी रस पोटात जात आहेत ना, याचा जरा बघा, अभ्यास करा, त्यानेही तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं होईल. तिसरं आहे ते म्हणजे वयानुसार आहार घ्या. मला किती कॅलरीज लागणार आहेत त्याच्यापेक्षा मला कशा कशाची गरज आहे. म्हणजे आता जे बौद्धिक श्रम करतात, आय टी वाले लोक आहेत की कंटिन्युअस त्यांचे डोळे मेंदू हे कामात आहे, त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन फॅट्सची गरज आहे. ते शेतात काम करणार आहेत किंवा आपल्या मोलकरणी, आता मोलकरणींची सुद्धा ताकद कमी झाली आहे. 4 कपडे जास्त पडले की म्हणतात कंबर दुखते, किती कपडे टाकतात. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आता ही कमतरता व्हायला लागली, कारण ते आपलं बघून बघून शिकले ना की बाहेर काय जाऊ द्या, आज मला वेळ नाहीये, पावभाजी आणून तेवढीच खायला घरी मुलांना. हे जे शॉर्टकट सुरू झाले त्यातनं या डेफिशियन्सी सुरू झाल्या. त्यामुळे आपल्या घरात म्हणजे आयुर्वेदाचे 3 स्तंभ जे आहेत, चरक, सुश्रुत आणि वाग्भट, तर वाग्भटाने पूर्ण हे स्वयंपाकघराशी निगडित शास्त्र सांगितलेले आहे. प्रत्येक मसाल्याच्या पदार्थांपासून भाज्या, धान्य, कडधान्य, आपण आता मिलेट्सचे ऐकतोय, क्षुद्रधान्य, या सगळ्याचा विचार वाग्भटांनी केलेला आहे. आणि तशी आपण सुरुवात मुलांची करत जातो. 8व्या महिन्यात मुलाचं उष्टावण करतो, तेव्हा त्याला पहिल्यांदा क्षुद्रधान्यापासून सुरू करतो, मग त्याला धान्य देतो, असं करत करत येतो आणि पुन्हा वय जेव्हा होईल तेव्हा आपण तिथपर्यंत आलं पाहिजे. जिथून सुरुवात केली आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. तर आहार हा म्हणजे असं आपण म्हणतो ना, अन्नदारी अन्नमारी अन्न नाना विकारी, तसं आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करून घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. आहाराबद्दल बोलत राहिले तर आपला हातात संपून जाईल. मला पुढचा विषय घेऊ दे, तो म्हणजे विहार. मी जसं सांगितलं तर विहार म्हणजे काय, तर आपण दिवसभरात जे जी काही कामं करतो किंवा व्यायाम करतो, जे काही करतो या सगळ्याला विहार म्हणतात. हा विहार पण ऋतूनुसार आहे, वयानुसार आहे. म्हणजे अहो माझं वय 60 आहे पण मला 10 किलोमीटर चालता आलंच पाहिजे, असा जर का मी अट्टहास केला आणि माझ्या शरीरातले अवयव मला 10 वेळा सांगतायत की तुला 10 किलोमीटर चालण्याची गरज नाहीये, पायात क्रॅम्प्स येत आहेत, दम लागतोय, घरी आल्यावर दमल्यासारखं होतंय, तर म्हणूनच व्यायाम सुद्धा असा सांगितलाय की आयुर्वेदात तर सांगितलंय अर्धशक्ती व्यायाम करा. कारण आपण काही पैलवान असतो, नुसता व्यायाम करायचा आणि बाकी दिवसभर काही काम नाही. आपल्याला व्यायाम एवढ्यासाठी करायचा आहे की आपलं शरीर आपल्याला निरोगी ठेवायचं. शेजारचे 12 नमस्काराचे आणखी नमस्कार होते, मलाही आलेच पाहिजे असा चचा अट्टहास करू नका. तुम्ही तुमची हाक ऐका, त्यानुसार तुम्ही जिम करू शकता, स्विमिंग करू शकता, काहीही वाईट नाहीये.
मग हे प्रत्येक आपापल्या ठिकाणी चांगलं आहे. पण खूप जण सांगतात अहो योगासनं करायला लागले आणि माझे मान दुखायला लागले. योगासनांचा दोष नाहीये. मी जी योगासनं केली ती पूर्ण लक्ष देऊन केली नाही. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की मी माझ्या योगाच्या क्लासमध्ये येताना सांगते तुम्ही जेव्हा चप्पल बूट बाहेर काढता तसं तुम्ही तुम्हाला स्वतःला बाहेर ठेवा आणि आत या, तर मी काय सांगते समजेल, श्वास काय सांगते ते समजेल. आता माझे काय क्लासला येणारे बरीच मंडळी 2-3 जण इथं मला दिसत आहे, त्यांना हे माझं सगळं सांगणं माहितीच आहे की असं स्वतःला विसरा. हे कधी विसरेल? शरीर मन बुद्धी एका लेवलवर आलं तर विस्मरण. विस्मरण इन द सेन्स काय, आपल्याला जास्तीत जास्त आपल्याजवळ पोहोचताय आणि मग काही चुकणार नाही. शेवटी आपल्याला जे काही सांगितलेलं असं सांगितलं देवपूजा करा, संध्या करायला सांगितली. 3 वेळा का सांगितली? या 3 वेळा दोषांचं चलनवलन विचित्र व्हायची शक्यता असते. म्हणजे ते जे सांगितलेलं आहे ते संधी काळे तुम्ही जर का संध्या केली तर परत तुमचं मन जागेवर येईल आणि तुम्ही काही चुकणार. या सगळ्यांना काहीतरी शास्त्र आहे आणि या शास्त्रानुसार आपण तिथून बाजूला गेलो. म्हणजे खरं सांगू का, आपलं शास्त्र हे सायन्स नाही, आपलं शास्त्र हे खरंच ज्ञानाचा भांडार आहे. फक्त त्याची अनुभूती. म्हणजे सगळे जण सांगतात आपल्याला की तुम्ही कुठल्याही गोष्टीची अनुभूती घ्या. अनुभूती घेण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या 3 लेवल एका लेवल. मग तुम्ही काही करा. मग दिवसभरात तुम्ही पूजा जर का मन लावून करत असाल तर चांगलं आहे. तुम्ही व्यायाम जिमला जात असाल ते जर मन लावून केलं तर चांगलं आहे. तुम्ही एका आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करताय ते जर तुम्ही शांतपणे मन लावून केलं. स्वयंपाक करताना सुद्धा जर मन चित्त खाण्यावर असेल तरी तेही तुमचं मेडिटेशन आहे. वेगळं काहीही करायला लागत नाही, वेगळं कुठेही जायला लागत नाही. फक्त सुरुवातीला ती सवय लागण्यासाठी आपल्याला जावं लागतं, तो आधार घ्यावा लागतो की नाही 1 तास मला वेगळ्या स्वतःसाठी काढता आला पाहिजे आणि मग मला ते परत माझं मला करता आलं पाहिजे. कारण सगळं शेवटी शोधायचं आपल्याला आपल्या घरात आपल्याला करता येईल. कारण आपण किती दिवस फिरणार आहोत? 80 पर्यंत. पुढे काय 80 नंतर तर आपल्यालाच मॅनेज करायला लागणार आहे. आपल्या घरात आपल्याला जमेल तो व्यायाम आपण कसं करू, शतपावली कशी करतो, असं आहेच ना. त्यामुळे आपण असं केलेलं आहे की आपल्याकडे ज्या गर्भिणी येतात किंवा आता हे पण खूप झालंय की मला काही वेळा कौतुकही वाटतं नवीन पिढीचं की प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घ्यायची असते, प्रत्येक जबाबदारीची त्यांना जाणीव असते. म्हणजे मी आता बघते की तरुण पिढी जेव्हा ते ठरवतात की आम्हाला आई बाबा व्हायचंय तेव्हा दोघंही येतात आणि विचारतात की आम्ही काय केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी आठवून बघितलं तर आपल्याला आई झाल्यावर कळलेलं असतं आपण आई झालो. म्हणजे ठीक आहे त्यावेळेला ते योग्य होतं आणि आता जे आहे तेही योग्य आहे. म्हणजे असं नाहीये की आता आपण मुलांना असं नाही म्हणू शकत अरे तुम्हाला भूल होणं गरजेचं आहे लवकरात. मी तुम्हाला सांगितलं ना की चांगलं वाईट हे काही नसतं. फक्त आम्ही सांगतो की आता ज्या मुलीची ऋतुप्राप्ती वयाच्या 10व्या वर्षी झाली तिला मिनिमम 30व्या वर्षी मुल होणं गरजेचं. कारण ओव्ह्युलेशन हे जे निसर्गाचे चक्र आहे हे पहिले साधारण 15 वर्ष पॉवरफुल असते, चांगलं असतं. त्यावेळेला मूल जन्माला आलं आणि आता हे कळतं, नवीन पिढीला कळतं. ते म्हणतात की ठीक आहे आता आम्ही बाकीच्या काही गोष्टी सेटल केल्या तर आम्हाला हेही करायचंय तर आम्हाला आईवडील काही मदत करायला आम्ही दिनचर्या कशी ठेवली पाहिजे. आणि खरोखर त्याचे रिझल्ट वयाच्या 36व्या वर्षी सुद्धा बाळंतपण झालं तरी निरोगी आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. दोघांची त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे मी हेही बघते आणि तेही बघते की आपोआप आई झालेले आहेत 15व्या वर्षी. आणि हे विदारक दृश्य आम्हाला दवाखान्यात बसल्यावर दिसतं की काही न कळता ती मुलगी आई झालेली आणि तिला तिचं अजून कळत नाही आणि ती बाळाचं काय करणार. आणि या मुलींना वयाच्या 40व्या वर्षी गर्भाशयाचे आजार होतात. कारण आपल्याला जे ठरवून दिलेले 21व्या वर्षी तुम्ही मुलीचं लग्न करा, त्याच्या आधी नको. कारण पाळी आली म्हणजे तिच्या अवयवांची वाढ झालेली नाही. ती वाढ होण्यासाठी तिला त्या अवयवाला थोडा वेळ दिला पाहिजे. पाळी आली याचा अर्थ असा असतो की फक्त ते अवयव आता ग्रोथ पिरियड सुरू झाला असं सांगतात. आपण त्यालाच पौगंड अवस्था म्हणतो की त्याच्या आधी त्याचे जे दोलायमान असतात किंवा चंचल होतात मुलं तर ते कारण तेवढ्यासाठी असतं. तर अशा वेळेला आपल्याला जिथे जमेल म्हणजे मी आता बघते ना की खूप जण आपापल्या कामवाल्या बायकांना हे चांगले सल्ले देतात, ते ऐकतात आपलं आणि त्यांनी पाहिलेलं असतं आपल्या घरांमध्ये काय काय चाललंय. म्हणजे जसे आपल्या बरोबरचे नको ते घेतात तसं चांगलंही घेतात या बायका
हे खूप चांगलं आहे. तर ही देवाणघेवाण. तर विहारामध्ये आपण असंच ठेवलं पाहिजे की एक पर्टिक्युलर वेळ आपण काही गोष्टींसाठी ठेवली पाहिजे. मग आहाराच्या बाबतीत असेल ना, तर आहाराची वेळ तुम्ही तो व्यवस्थित घ्या. तर तसं जरी केलं म्हणजे तुमच्या रुटीनमध्ये एक जरी गोष्ट तुम्ही रांगी लावली तर बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्या बरोबरीने येतात. आणि आता माहितीये तुम्हाला, एकावर एक फ्रीचा जमाना आहे. एका चांगल्या गोष्टी बरोबर चार चांगल्या गोष्टी आपोआप येतात. एका वाईट गोष्टी बरोबर आपोआप चार कधी येतात कळत नाही. तसं आहे. त्यामुळे हा जमाना तेव्हाही होता आणि आताही तसाच राहणार. त्यामुळे विहाराचं ह्याच्यात महत्व आहे की विहारामध्ये तुम्ही व्यायाम केला पाहिजे, स्वतःला मेडिटेट केलं पाहिजे, शरीरासाठी केलं पाहिजे, मनासाठी केलं पाहिजे, बुद्धीची मशागत होईल असं काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. फक्त गाणीच मला ऐकायची, बाकीच ऐकायचंच काही नाहीये. मला फक्त रोजच्या रेग्युलर राजकारणात काय चाललंय तेवढंच ऐकायचंय. तर तुम्हाला कान दुखणार आहे एक दिवस. तुम्ही त्याला थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळं दिलं तर तो अवयव पण चांगला राहणार. अजिबात त्याचीही शक्ती कमी होणार नाही. आणि पूर्वी आपण बघितलंय म्हणजे मी माझ्या आजीला चष्मा घातलेला कधीही पाहिलं नाही. चष्मा नसून ती बरोबर 70व्या वर्षी सुईमध्ये दोरा व्हायची. मी तिला एकदा विचारलं, तुला कसं काय येतं? अगं म्हणते ते दिसायला दिसत नाही पण दृष्टीने कळलंय की आता कुठं असतं, कसा घालायचा दोरा, दोऱ्याला किती टोक करायचं. किती हे खरंच म्हणजे सहज गोष्टी आहेत या. तर या सहज गोष्टी आपल्याला इतकं आपण स्वतःला हातबल समजतो की अरे आता मग मला दिसत नाही, मला ऐकू येत नाही, मग मी आता कसा जाऊ, कुठे काय करू. एका अवयवाची जर का ताकद कमी झाली तर इंटरनली दुसऱ्या अवयवाची वाढलेली असते आणि ती आपण अनुभवून बघितली ना तर खरंच आपल्याला काय कोणीही परिपूर्ण नाही. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी आहे आणि काही ना काहीतरी व्यवस्थित आहे. जे व्यवस्थित आहे ते वाढवून, जे कमी आहे ते शिकू, असे जर का आपण ठरवलं. मी आता खूप जण सांगतात अहो मला ना संभाषण नाही करता येत, मला 4 लोकांसमोर उभं राहून काही सांगता येत नाही, पण माझ्या मनात खूप असतं. मग ठीक आहे, मनात असतं म्हणजे तुमच्या उपजत आहे की तुम्हाला समोरच्या गोष्टीचं भान आहे की काय सांगितलं गेलं पाहिजे. मग ते फक्त शिकायचंय ना, उभं राहून शिकायचंय. मग कुठे शिकायचंय? म्हणजे आता जसं ममता ताईंनी सांगितलं की हे जे श्लोक आम्हाला त्यांनी शिकवले, लिहून घेतले, त्याच्यानंतर मी आयुर्वेदातले श्लोक लिहून आणले की मी कुठं चुकतेय ते मला बरोबर करायचंय. मी कुठं म म्हणतेय, कुठं मी निसर्गाचा काय म्हणतेय. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तर आपल्या मेंदूचं खाद्य हे शिक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने काही ना काहीतरी शिकत राहा आणि या शिक्षणात तुम्ही जे वाचा ते तुम्ही बोलून टाका, तुम्ही जे चांगलं अनुभवलंय ते सांगा. असं करत करतच म्हणजे मी तुम्हाला सांगते, आता माझ्याकडे समुपदेशनासाठी जवळजवळ 14 मुलं मुली आहेत. वय वर्ष 12च्या वयोगटातले 10 ते 12. आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की बोलतच नाही, काही सांगत नाही. म्हणजे 8 वर्षाच्या मुलाला जसं दिलं जातं तेवढं ते खातात उठून जातात, काही दिवसभरात काय केलं ते बोलत नाही, सांगत नाही. आणि मग कुठंतरी ते बाहेर यायला लागतं. म्हणजे अजून ऋतुप्राप्ती झाली नाही किंवा मुलगा अजून 13 वर्षाचा झाला नाही तर पिंपल्स येतात. मग ते आतलं बाहेर वेड्या वाकड्या स्वरूपात बाहेर पडायला लागतं. मग मी त्यांना सांगते तुम्ही शिकवा त्यांना. पॅरेंटिंग काय असतं? पॅरेंटिंग हेच तर आहे की मुलामध्ये जे आहे ते वाढवा, त्याला प्रोत्साहन द्या. जे नाहीये पण गरजेचं आहे ते त्याला शिकवा, त्याला कॉन्फिडन्स द्या. मी म्हणलं तुम्ही वेळ काढा 10 मिनिट, तुम्ही बसा तिच्याजवळ, मी बोलेन म्हणलं, तुम्ही महिन्यात एकदा आणता, मी तिच्याशी बोलते, पण रोज तुम्हीच असता ना. मग एकदा आईनी, एकदा बाबांनी, एकदा भावांनी बसायचं, काय तू आज काय केलं. मग तिच्या मेंदू मधले ते भाग ऍक्टिव्हेट होतात. मेंदू सगळंच आहे ना. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की 2 भाग महत्वाचे, एक आहे तो इमोशनल आहे, दुसरा आहे प्रॅक्टिकल. जेव्हा तुम्ही इमोशनली विचार करत राहता तेव्हा प्रॅक्टिकलिटी कमी होते, म्हणजे व्होल्टेज कमी होते मेंदूत आणि मग कुठेतरी आजारांची सुरुवात होते. म्हणजे स्वबघ्नता, आपण आता जे ऐकतो ते वेगवेगळे सिझोफ्रेनिया, हे जे सगळे आजार आहेत हे वाढायला लागतात. आणि सगळ्यात गंभीर जे ऐकते ते तर अशक्य आहे. म्हणजे आता असं झालंय की 30-32 वर्षाची मुलं मुली काम करतात, तिथं आता जेंडरने बोलवायचं नाही, म्हणजे मिस म्हणायचं नाही, मिस्टर म्हणायचं नाही. कारण आज त्या मुलाला वाटतं की मुलगा आहे, उद्या वाटतं मी मुलगी आहे. म्हणजे अॅट्रॉसिटीचे किती हीनता यायला लागलेली आहे की मला हे वाटतं. ठीक आहे, वाटणं स्वाभाविक, काहीही वाटू शकतं, पण व्यक्त करणं हे तर नाही ना. व्यक्त करणं तर आपल्याच हातात आहे. मला कितीतरी वाटेल की उठून याला जाऊन मारावं, पण म्हणून मी प्रत्येक वेळी ते केलं पाहिजे.
की ठीक आहे, थोडा वेळ मी मनाला आवडलं तर काय झालं, एवढं काही चिडायचं कारण नव्हतं. त्यामुळे मनाला आवडण्याचं काम दुसरं कोणीही नाही करू शकत, ते आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे या गोष्टी शिकवताना आपल्याला ते करावं लागतं, मुलांना कॉन्फिडन्स द्यायला लागतं. मग ते सांगायला लागतात, गोष्टींची बांधणी करायला लागतात. अभ्यास करत नाही, लिहित नाही मुलं, बसा त्यांच्याजवळ 15 मिनिटं बसा शनिवार रविवार. मी म्हणते आता आई वडील खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला, आता बिझी आहे की त्यांना त्यांच्यासाठी वेळ मिळत नाही. हे खरंच हे तरुण पिढीचं हे दारुण दुःख आहे की यांना प्रेम करायला वेळ नाही. मग भांडणं बिंडणं तर दूरच राहिले की दिसतात एकमेकांना फक्त, पण बसून एकमेकांशी हितगुज करायला वेळ नाही. जे काय ते चॅटिंगवर चालतं. माझ्याकडे कालचीच केस सांगते. 3 वर्षाची मुलगी आहे आणि आई म्हणते तिला वारंवार सर्दी खोकला होतो, प्रत्येक वेळा अँटीबायोटिक द्यायला लागतं. तेव्हा कुठे 3 वर्षाच्या मुलीला जर 1 वर्षभरात दर महिन्यात अँटीबायोटिक दिलं तर तिची रेझिस्टन्स म्हणजे त्या अँटीबायोटिकला ती पुढच्या वर्षी दादच देणार नाही. मग त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे हे कधी थांबणार? तर मी त्यांना विचारलं की हिचा आहार काय, कसं तुम्ही तिला खायला घालता? तर म्हणाले, अहो ती चावून खातच नाही. मी म्हणलं उत्तर हेच, तिच्या अन्नाचा कफ तयार होतोय, तुम्ही जे द्याल त्यातला निम्मा भाग कफच तयार होतो आणि तो जो साठतो तो कुठल्या तरी निमित्ताने बाहेर येतो आणि तिला वारंवार सर्दी खोकला होतो. चावायची ऍक्शन, कारण मूल 3 वर्ष झाल्यावर त्यांनी चावलंच पाहिजे. पूर्वी आपल्याकडे काड्या द्यायचे, लिंबाची काडी द्यायचे, खोबऱ्याचा तुकडा द्यायचा, खारीक द्यायचे, असे इथे बांधून ठेवायचे खारीक आणि ते मुलं असं चावायचं. आता आम्ही चाटण जर दिलं मुलांना तर ते चाटत नाही, त्यांना आवडतच नाही चाटायला. नाही चाटणं, तोंडात धरणं, आवलेलं हे आता गेलेच आहे. गिळून टाका पटापट, सगळं इन्स्टंट. तर तिच्या बाबांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांना देतो, सगळं देतो, तिच्या डाएटमध्ये सगळं आहे ना बघतो, म्हणजे भाजी पोळी कोशिंबीर सगळं मिक्सरला काढतो आणि लगदा तिला भरवायला सांगतो. मग त्यांना असं वाटतं आम्ही एवढं सगळं देऊन का होतो? अहो तुम्ही देताय, ती घेतीये का? तुम्ही तिच्या समोर काहीतरी लावून ठेवता आणि ते तिला गिळायला लागतात आणि मग ते नुसतं गिळून कंटाळा येतो आणि त्यातनं समाधान नाही. त्यामुळे पुढच्या वेळी वाटी आली की रडारड, कारण खाण्यातला आनंदच गेला ना. तिला कळतं आई वडील जवळ आले की आता फटके देणार आणि खायला लावणार. त्यामुळे म्हणलं पहिलं हे बंद करा. मग ती म्हणजे नाही आम्ही नसतो, मग दुपारी बाईचा तेवढा काही पेशन्स नसतो. म्हणलं ठीक आहे दुपारी द्या, म्हणजे सकाळी आजोबा देतात. म्हणजे मग आजोबा नाही वेळ असतो, खाईल चतकोर पोळी खाईल, पण ती चतकोर तिच्या अंगीला आहे. एक पोळी पोटात जायला पाहिजे असं नाही. मग आता त्यांनी तो प्रयोग सुरू केला. त्यामुळे दुसऱ्या दिवसांच्या लक्षात आलं की परोठा दिला तर ती चालत नसते. तुम्ही जेवणाच्या वेळेला देऊ नका म्हणलं, आता तिला त्याची सवय आहे. ती एकदम बदल केले की त्यांच्या मेंदूला ते मॅनेज होत नाही. मग म्हणलं तुम्ही शनिवार रविवारमध्ये सकाळी बाबांनी द्यायचं तिला काहीतरी. म्हणलं फळं देत नाही का? देतो की म्हणलं. मग म्हणलं काय केळ पण असं कुस्करून देता किंवा त्यांना नाही केळ खाते. म्हणलं मग ते खाते की नाही? चावते ना, फक्त मऊ असतं त्यामुळे गिळत असेल कदाचित. मग तुम्ही तिच्या समोर बसून खा. असं हळूहळू गोष्टी करत गेल्या तर म्हणलं माझ्याकडे पण यायची गरज लागणार नाही, पण मी तिला चाटण दे. ते चाटण तुम्ही बोट तिच्या तोंडात द्यायचं. आता म्हणजे कुठेही टच झाला की इन्फेक्शन होईल, ही इतकी भीती आहे की त्यामुळे चमच्याने भरवायचं, 10 वेळा ते चमचे धुवायचे, 10 वेळा हात धुवायचे आणि या सगळ्या हेक्टिक ह्याच्यात ते जेवायला घालायच्या आधीच आई वडील कंटाळून जातात. इतकी स्वच्छता आहे, स्वच्छता केली पाहिजे नाही असं नाही, पण ह्यातनं किती आजार निर्माण झाले. 50 वेळा हात धुतले असं वाटतं स्वच्छ झालंय तरी. मुलांचं असं झालंय की कुठं एवढंसं लागलेलं चालत नाही, पटकन पुसून टाकतात. पण आपण नॅपी घालतो ना, त्यामुळे त्यांना ओल्याची सवय नाही, कुठं काही लागलं की अस्वस्थता. ही थोडी नॅचरल गोष्टीची की तुम्हाला गरज असेल ते करा, भूक लागली की द्या. ठीक आहे त्या वेळेला तुम्ही दिलं पाहिजे, पण मागितलं तर पाहिजे एकदा तरी. शाळा आहे म्हणून दिलं, क्लास आहे म्हणून दिलं, पण रात्री काय? ती नाही मागेल, 2 दिवस नाही मागणार, तिसऱ्या दिवशी मागेल आणि मग तुम्ही तिला खायला द्या. जेव्हा तिच्याकडनं येईल आणि तुम्ही द्या, अशी जेव्हा देवाणघेवाण होईल तेव्हा गोष्टी चुकणार नाही. कारण निसर्गात असंच आहे. आत्ता उन्हाळा आहे कारण पुढे येणारा पावसाळा आहे. आत्ता आपल्या शरीरातलं सगळं बाष्प जाईल, पण परत निसर्ग देईल. म्हणजे हे सगळं जे ऋतूचक्र आहे, म्हणजे निसर्ग ती साधं आपल्याला शिकवतो की देवाणघेवाण फक्त आपल्याला बंद करायची नाही, ती चालू ठेवली तर विहार पण चुकणार नाही. आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे विश्रांती. तर आता विश्रांतीचा असं आहे की मी किती तास झोपलं पाहिजे. काही जण सांगतात की 8 तास झोपले तरी झोप पूर्ण होते. नवरा बायको असतात,
एकाला 5 तासच जाग येते आणि दुसरा 8 तास झोपला तरी डोळे उघडत नाही. मग असं विचारता असं का होतो आमचं? म्हणलं हो, ह्याच्यात सुद्धा वात पित्त कफ असे 3 म्हणजे स्वतःचे त्रिदोष प्रकृती असतात. तर पित्त प्रकृतीच्या लोकांना कमी झोप पुरत नाही, त्यांना थोडा जास्त झोपायला लागतं, पण खाणं जास्त लागतं, झोप कमी पुरेल. आणि वात प्रकृती तर सांगताच येत नाही, आज 8 तास झोपते, उद्या 2 तास झोपते, म्हणजे तितकं त्यांचा विषय, पण ते त्यांच्यानुसार असतं. त्यामुळे तुम्हाला किती अपेक्षित आहे? तर मी सरळ सगळ्यांना सांगते की 6 ते 8 तास ही झोप असली पाहिजे. पण आता तुम्ही काउंट केलं तर आपल्याला 8 तास सलग मिळत नाही. 8 तास म्हणजे आपण कधी झोपणार? आता 10-11 शिवाय तर झोपायचं म्हणजे मग कितीच होणार नाही कुणाच्या. म्हणजे तसं जर काउंट केलं तर मिनिमम 6 तास आणि मॅक्झिमम 8 तास. आणि हे जर तुम्ही मनाला बजावलं की एवढी झोप मला पुरेशी आहे, तर तुम्ही फ्रेश होणार. तुमच्या मनाला असं वाटतं का हे पाहुणे आले, जागरणच झालं, आता माझी काही झोपच झाली नाही, तर त्रास होतो. पण तुम्ही जर आता बघा ना, आवडीचे पाहुणे आले तर आपल्याला किती छान वाटतं, गप्पा मारत बसतो, मस्त 1-1 वाजता जरी झोपतो तरी सकाळी उठून रुटीन सुरू करतो. पण तेच जर मनाविरुद्ध चालले की अर्धा तास बसायला लागलं तरी आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग या ह्याच्यात आपण ते ठरवायचं इतकं मला लागणार. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, आधी विचार आणि मग कृती. असं केलं की मग आपली मॅच्युरिटी, म्हणजे आपण जे म्हणतो की ज्येष्ठत्व, कारण तेही वय योग्यच आहे आणि तेही वय आवश्यक आहे. कारण मी तर म्हणते की ज्येष्ठत्व येणं हे सुद्धा एक भाग्य आहे आपल्याला. कारण आपण या सगळं शिकून पुढे आलेलो असतो, तर त्याची फक्त अनुभूती घेणं चालू राहते आहे की इतके आपण समाधानी आणि शांत शांत होत जातो. त्यामुळे 6 ते 8 तासाची विश्रांती आपल्याला सफिशियंट आहे. पण जर तुम्ही असं म्हणालात की मी 1ला झोपेल आणि 8ला उठेल, तर तसं नाही. मी जसं सांगितलं की सूर्य उगवतोय, तो उगवल्या उगवल्या तरी त्याला नमस्कार करा, आणि नाही तर तो उगवल्या थोड्या वेळाने तरी करा. तो उगवलाय, तुम्ही 10 वाजता जर का त्याला नमस्कार केला तर असं नाही. कारण आपण कोणालाही ग्रीट करतो तेव्हा आधी आपण हजर असतो, आणि तो तर आपल्याला एनर्जी द्यायला बसलाय, त्याच्यासाठी आलाय, तर आपण त्याच्यासाठी थोडा वेळ आधी उठणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की विश्रांती ही फक्त झोपेची नाही, इथे अपेक्षित आहे की मनाची पण विश्रांती महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले पंतप्रधान कमी वेळ झोपतात, किंवा काही लोकांना अगदी कमी झोप 2-3 तास झोपेल्यानंतर ते फ्रेश होतात. म्हणजे तिथून अमेरिकेला गेले की लगेच दुसऱ्या वेळेला ते कामाला लागलेले असतात. आपण इथून अमेरिकेला गेलो की जेटलॅग, अरे मला सुधरतच नाहीये, कारण बरोबर उद्या झालेलं असतं, इथला दिवस तुमची रात्र. मग हे सगळं का होतं? हे प्रत्येकाच्या हातात 24 तास आहे, पण तरी काही लोकांचे 24 तास किती डिफिशियंट आहे आणि काहींचे नाहीये. आपण म्हणतो वेळच पुरत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मुलं जेव्हा सांगतात की खायला वेळ नाही, मग आई सगळं ते तयार ठेवते आणि हे भराभरा खाऊन निघून जातात आणि ती सगळे त्यांची लागून राहते. आपलं पण होतं कधीतरी होतं आपलं एक, मला जेवायला वेळ नाही, पटकन खाल्लंय, उभ्या उभ्या खाल्लंय. आम्ही सांगतो वजन कमी करायचं असेल तर बसून खा, बसून पाणी प्या. आता आम्ही जे काउन्सिलिंगला येतो त्यांना तर पहिल्यांदा हे सांगतो की नियम तिथपासून सुरू करा, की कधीही उभं राहून बुफेमध्ये जातो, पार्टीत उभं राहून खातो, मग पार्टीत उभं राहून खायची वेळ आली तर शांतपणे खाऊ नका बरोबर. म्हणजे तिथे आता परत कधी जायचं, रांगेतनं कधी आणायचं, भरपूर ताटात घेऊन आलंय, बरोबर सगळ्यांबरोबर संपलं पाहिजे, मग थोडं आणा आणि तेच चरवण करत बसा. ठीक आहे, आता बसायलाच जागा नाही, सगळे जर ऑफिसर्स उभे तर आपण कसे बसतो? अशा वेळेला मग आपल्याला हे समजतं, ठीक आहे मी कमी खाईन, जेवढं खाते त्याच्यापेक्षा कमी खाईन. कारण कसं नाही का, भूक वाढवू शकतो, पचनशक्ती नाही वाढवत. पचनशक्तीला लिमिट आहे, म्हणून आपण असं म्हणतो की पचनशक्तीनुसार खाल्लं तर त्रास होणार नाही. आपण बघतो ना, आपल्या घरामध्ये पेट्स असतात किंवा आजूबाजूला आपण प्राणी बघतो, हे असे कधी बेढं फुगलेले दिसतात का? आपण खूप लहानपणी त्या बेडकीची गोष्ट की फुगून फुगून फुटली, पण अदरवाईज सगळे प्राणी त्यांच्या प्रमाणबद्ध वजनात असतात, वय किती कमी तसे असतात. पण माणसाचं असं नाही ना, 100 किलोचा पण होतो, नाही तर 40 किलोचाही राहतो. आणि आम्ही तेच म्हणतो, 100 किलोचं झाल्यावर तुमचे हार्ट किडनी ते 100 किलोला नाही पेलू शकत. ऑलरेडी तुम्ही त्यांना ओव्हरटाईम करायला लावताय. अशा वेळेस तुम्ही कुठनं त्याला कमी काम करायला लावता की ऍटलीस्ट तुमचं वागणं, बोलणं, सभ्यतेचे विचार यांनी तरी तो रेट कमी करा आणि मग ते मॅच होत जाईल. तर अशा तऱ्हेने आपण विश्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर एखादा छंद माणसाला असावा. आणि छंद म्हणजे काय, नुसतं गॉसिपिंग नाही, हा छंद नाही होऊ शकत.
छंद म्हणजे कला, की कुठलीही एक कला अवगत करायचा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येकामध्ये ती असते, पण ती खूप ओव्हरलॅप झालेली असते, आपल्याला माहिती सुद्धा नसतं की आपल्यामध्ये काही कला आहे आणि त्याला कधी प्रोत्साहनही मिळालेलं नसतं. आणि असंही होऊ शकतं. त्यामुळे आता आपण असं म्हणू की आपणच आपल्याला ओळखू की मला काय आवडेल. मेडिटेट करायचं म्हणजे काय, शांतपणे बसायचं आणि बघायचं की मला काय आवडतं, मला काय काय गोष्टी हॅपी राहता येतं, आनंदी राहता येतं. आणि आम्ही ते सांगतो की आपण आपल्याला सकाळपासून झोपेपर्यंत जर आनंदी स्थितीत ठेवायला लागलो तर आपले बऱ्यापैकी आजार कमी होतात. कारण ते ठेवत नाही म्हणून आपण आजारी पडत राहतो सारखे. त्यामुळे आनंद अवस्थेत राहण्यासाठी कला तुम्हाला खूप उपयोगी पडते. मी खूप जणांना सांगते, विस्मरण होतंय ना, तुमच्या आवडीची तुमच्या तरुण काळात ती गाडी पाडतात, 2 ओळी पाडतात, बघा तुम्हाला किती मस्त वाटतं. आणि पाठ झालं की बाहेर येतच ते दबून नाही राहत. पाठ होईपर्यंत असतात, हे मला येईल का नाही, पण एकदा पाठ झालं की ते तर प्रक्रिया आहे ना, बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. एकदा असे काठाने भरलं की ते व्हायला लागणार. त्यामुळे कला अशी ठेवा की आपल्याकडे बाकीच्यांनाही त्यातनं आनंद मिळेल. कारण कला अशीच असते, ती फक्त स्वार्थी नाही, ती दुसऱ्यांनाही काहीतरी देते. आणि अशी देवाणघेवाण होणारी एखादी कला आपण आत्मसात केली आणि अशा वेळेस तुम्हाला निद्रानाशाचा रोग झाला तरीही काही बिघडत नाही. 4 तासच झोप लागते, पण बाकीचे तास झोप लागत नाही, तर तुम्हाला कधीच सिझोफ्रेनिया, विस्मरण होणार नाही. कारण तुम्ही काहीतरी छंद जोपासलाय. शरीराला लिमिटेशन्स आहेत त्याचे, कारण शर्यत आहे त्याच शरीर म्हणणं, हे जे झिजत जाणार आहे त्याच शरीर म्हणणं. पण मनाला असं कधी म्हणलं नाही ते झिजणार. बघा ना, आता आपण जेवढं वय होईल तेवढा आपला उत्साह कधी कधी वाढतो. म्हणजे माझ्याकडे 75 वर्षाच्या येतात, तर त्या मला म्हणतात, हो मला माझा मुलगा आता सोडत नाही, मी रमी खेळायला जायचे PYC वर, आता तो मला सोडत नाही. तो मला म्हणतो, अगाई आता ते रिक्षेतनं पाय घसरला, पडलीस, कॅब नाही पडली तर काय. हो, मी जोपर्यंत स्वतःला आरशात बघत नाही तोपर्यंत मला वयच कळत नाही. मला असं वाटतं चला आता 12 वाजले, आता सगळे जमतील तिथे, आपण जाऊया, असं करूया. म्हणजे तो जो उत्साह आहे, त्यामुळे मनाला तुम्ही जेवढं उत्साहात ठेवत जा तेवढं तुमचं वय तुम्हाला शरीराच्या मानाने म्हणजे जेवढं दिसायला पाहिजे तेवढं दिसेल, अकाली दिसणार नाही. तर या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया. एक थोडस 5 मिनिटं तुम्हाला सगळ्यांचा वेळ घेते. आता हे मी तसं सांगितलं की कोविड नंतर आता हा GBS आजार आलेला आहे आणि कुठल्याही अशा बातम्या बघितल्या की मला मिनिमम 100 फोन लावून उत्तर द्यायला लागले. हे काय आहे, हे कशामुळे होतं, यांनी मी काय करायचंय. हे परगावचे माझे पेशंट, उद्या लग्न आहे, ते म्हणाले बावधनला लग्न आहे, मग ते असं सांगितलंय की पुणे शहराच्या हद्दीबाहेर हा आजार जास्त झालेला आहे आणि दूषित पाण्यामुळे झालेला आहे, असं आहे, तर आम्ही काय करायचं. ठीक आहे, सल्ला घ्यायला हरकत नाही, पण घाबरून जाण्यासारखं नाहीये. हा जरी आजार असला तरी आपण पाणी हे शक्यतो जिथे माहिती तिथे प्यावं आणि नाही तर बिस्लेरी घ्यावी. माहित नाही त्या बिस्लेरीमध्ये काय, पण आपण असं मानू की त्याच्यामध्ये शुद्ध जल आहे, निदान आपल्या म्हणण्याने तरी ते शुद्ध आपल्या पोटात जाईल असं तरी होईल त्या दृष्टीने. आणि मी सांगितलं समजलं, अजीर्ण होऊ देऊ नका. अजीर्ण झालं नाही तर आजाराची भीती खूप कमी असते. कारण कसं आहे बघा ना, आता कोविड आली म्हणजे जगात महामारी झाली, पण सगळ्यांना नाही झाला कोविड, किंवा झाला तरी ते त्यातनं बाहेर पडले. म्हणजे माझ्याकडे असे जण आहेत की जे म्हणजे मला असं वाटलं होतं की हे व्हेंटिलेटरवरनं बाहेर येणार नाही, तरी ते त्यातनं बाहेर आले. म्हणजे असेही आश्चर्य आम्ही बघत असतो की जे आपल्या बुद्धीला समजण्याच्या पलीकडे असतात आणि अगदी व्यवस्थित येतात. परत ते 55 वर्षाचे त्यांचं ऑफिस जॉईन केले, पण 3 ते 6 महिने म्हणजे 3 महिने व्हेंटिलेटर, म्हणजे इतका व्हेंटिलेटर कुणालाच देत नाही. पण ते जिद्दीने त्यांनी ठेवलं आणि जेव्हा ते आपल्याला वाटत होतं की कोमाच्या स्थितीत आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात काही गोष्टी चालू ठेवल्या असतील की जे त्यांना पुन्हा यातनं बाहेर आणायला मदत केली. तर याच्यात आम्ही काही न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हेशनसाठी मेडिटेशन घेतो की ज्याला आम्ही योग निद्रा म्हणतो. तर मी एक छोटंसं प्रात्यक्षिक तुमचं घेऊ इच्छिते की ह्याच्यात न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी झाली. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की हा नर्व्हवर अटॅक करतो, हातापायांमध्ये शक्ती गेल्यासारखी वाटते, मुंग्या येतात. मग हे आपण म्हणजे आपलं ब्रेन बॉडी कोरिलेशन एकत्र पुन्हा कसं प्रस्थापित करू शकतो, त्यासाठी एक छोटंसं प्रात्यक्षिक घेऊ इच्छिते. हे 5 मिनिटाचं आहे. आपण बसूनच योग निद्रा करणार आहोत. तर ह्याच्यात मी तुम्हाला आधी सांगते
की आपण साधारण असं करणार आहोत, पायापासून डोक्यापर्यंत एक एक अवयव टाईट करायला सांगणार आहोत. पूर्ण आणि टाईट म्हणजे आपण डोळे मिटून ते फील करायचं. होतच असं असं होणारच आहे, पण बघू नका माझं किती झालंय तुझं किती झालंय. आपण आपलं फील करायचंय की टाईट झालंय का. आणि मी जे सांगेन त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे हळूहळू करत जा. आणि इन्स्ट्रक्शनच्या नंतर मी जेव्हा डोळे उघडायला सांगेन तेव्हाच डोळे उघडा आणि मग तुम्ही बघा. ठीक आहे. अंग सैल ठेवा, म्हणजे कुठेही ताण आहे असं वाटू देऊ नका. हात कोपऱ्यात उघडले तरी चालेल. डोळे शांतपणे अलगद मिटा, गचरितू नका, अलगद मिटा. पूर्ण अंग सैल झाले. मनावरचा ताणही सैल झाला. राग नाही, घाई नाही, चिडचिड नाही. मन शांत करण्याचा प्रयत्न करायचा. शरीर आणि मन शांत झाल्यावर श्वासाची दर संथ होईल. संथ श्वासाची हालचाल पोटाजवळ पाहिजे. श्वास घेताना पोटाचं एक्सपान्शन, पोट पुढे. श्वास सोडताना आकुंचन. श्वासाची हालचाल पोटाजवळ जाणवते. श्वास घेताना पोटाचं एक्सपान्शन, श्वास सोडताना कॉन्ट्रॅक्शन. पोटावरून लक्ष नाकपुड्यांजवळ केंद्रित करा. श्वासाचा स्पर्श नाकपुड्यांजवळ जाणवेल. श्वास घेताना थंड स्पर्श, श्वास सोडताना उष्ण स्पर्श जाणवेल. श्वासाचा स्पर्श नाकपुड्यांजवळ जाणवतो. खूप शांत वाटते, निवांत वाटते. आजच्या योग निद्रेत आपण हिलिंग टच करणार आहोत. डोक्यापासून पायापर्यंत एक एक अवयव आपण टाईट करत जाणार आहोत. पूर्ण अंग टाईट करणार आहोत आणि क्षणात रिलॅक्स करणार आहोत. आपण पायापासून सुरुवात करूया. दोन्ही तळपाय टाईट करा. घोटे, पाय, गुडघे, मांड्या टाईट करा. दोन्ही हिप्स टाईट करायचे, आत खेचायचे. ओटीपोट आत खेचा. पोट, छाती, पाठीकडील भाग माकड हाड, कमरेचे मणके, पाठ, खांदे टाईट करा. दोन्ही हाताच्या मुठी गच्च बंद करा. अंगठा आत घ्या, मूठ टाईट करा. मनगट, हात,
कोपर, दंड, काख, कॉलरबोन टाईट करा, मान, गळा टाईट करा, दोन्ही कान आत खेचतोय असा फील करा, दोन्ही जबडे एकमेकांवर आवळून धरा, डोळे गच्च मिटा, टाईट करा, पूर्ण अंग टाईट करा, टाईट करा, टाईट करा, टाईट करा, सोडून द्या, डोळे उघडू नका, आणखी एकदा करूया, दोन्ही पावलं टाईट करा, घोटे, पाय, गुडघे, मांड्या, हिप्स, ओटीपोट टाईट करा, पोट, छाती, पाठीकडील भाग, माकडहाड, कंबर, पाठ, खांदे टाईट करा, दोन्ही हाताच्या मुठी अंगठा आत घ्या, बंद करा, टाईट करा, मनगट, हात, कोपर, दंड, काख टाईट करा, कॉलरबोन, मान, गळा, डोकं, दोन्ही कान आत खेचतोय असं फील करा, दोन्ही जबडे एकमेकांवर गच्च आवळून धरा, डोळे गच्च मिटा, पूर्ण अंग टाईट करा, टाईट करा, टाईट करा, टाईट करा, रिलॅक्स, सोडून द्या, डोळे अलगद मिटलेले, शांतता अनुभवायची, डोळे मिटलेल्या अवस्थेत दोन्ही हात पोटावर ठेवा, गळ्यावर ठेवा, दोन्ही हातांनी चेहरा झाकायचा, सावकाश हात बाजूला करा, छानस स्माइल द्या, मंद स्मित करा, डोळे उघडा, रिलॅक्स. आपण स्पर्शाची जादू अनुभवलेली आहे. आजीचा मायेने हात आपल्या पाठीवरनं फिरलेला आपण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आपण आपल्या हातातली ही जादू स्वतः पण अनुभवू शकता. संधिवात असतो, पाय खूप दुखत असतात, गुडघा दुखत असतो, तेव्हा मी सांगते तुम्ही तुमच्या हातातली शक्ती एकत्र इथे आणा आणि तिथे जिथे तुमचा दुखरा भाग तिथे ठेवा. शांतपणे ते व्हायब्रेशन हळूहळू अभ्यासाने ऐकायला येतात, जाणवायला लागतात ते स्पंदन. आणि मग कारण शेवटी काय, आज मला इथे सूज आली आणि दुखतंय म्हणजे काय होतं, सूज आली याचा अर्थ तिथला ऑक्सिजन देवाणघेवाण बंद झाली. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड तो बाहेर पडला पाहिजे आणि ऑक्सिजन आत गेला पाहिजे, ते बंद पडतं. ते सूक्ष्म लेवलवर असतं, कारण आपण ऑक्सिजनला प्राणवायू म्हणतो. हा प्राण कुठेही पोहोचू शकतो. तर हा प्राण तिथे पोहोचत नाही म्हणून आपल्याला सूज येते, वेदना होतात, त्रास होतो. तर अशा वेळेला आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत, किंवा आता कोणाला काही होतही नसेल पण असं वाटत असेल नाही माझे जरा केस छान व्हावे, तुम्ही हे करा, केसांवर हात ठेवा, रोज म्हणा म्हणजे केस चांगले होत आहेत. तर तुम्हीच तुमची इच्छा तुम्हाला बोलून टाका, तर तुमचं शरीर कदाचित ऐकेल. हे करून बघायला हरकत नाहीये. त्यामुळे कुठल्याही आजाराला घाबरू नका. काहीही झालं तर मिनिमम 1 ते 2 दिवस वाट बघा, लगेच नको डॉक्टरकडे जायला. बघा की तेच जर का सेम 2 दिवस झालं, नाही तर रोज दुपारी 2 वाजता डोकं दुखतंय, असं जर 2 दिवस झालं तर ते नक्कीच मायग्रेन.
पण एकच दिवस दुखलं की लगेच आता माझं डोकं दुखतंय, मग संध्याकाळी माझं काय होईल? संध्याकाळी कदाचित तो दोष कमी होऊन जाईल. त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवू आणि आपल्याजवळ जे आहे, आपण सगळेजण मला असं जाणवते की योगा करता आहात आणि प्रत्येकाने छान कॉन्सन्ट्रेशनने हे सगळं केलेलं आहे. हे करा आणि नक्कीच आज इथे जो गीता धर्म मंडळाने या व्याख्यानाचा विषय दिला होता हे आपण सगळेजण अनुभवू तरच या ह्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी माझं खूप वेळ ऐकून घेतलेलं आहे शांतपणे. धन्यवाद.